पंजाबमधील भटिंडा इथं बस नाल्यात पडल्यानं मोठा अपघात झाला। जिल्ह्यातील जीवनसिंग वाला गावाजवळ मुसळधार पावसात पुलाचं रेलिंग तोडून बस थेट नाल्यात पडली आणि त्यानंतर जे काही घडलं ते भयंकरच होतं। नेमकं पुढं काय घडलं ते बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। एसटी बसचा हा भीषण अपघात पंजाबमधील भटिंडा इथं घडलाय। जिल्ह्यातील जीवनसिंग वाला गावाजवळ मुसळधार पावसात पुलाचं रेलिंग तोडून बस नाल्यात पडली। या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय, त्याचबरोबर अनेक प्रवासी जखमीही झालेत। बस तलवंडी साबोहून भटिंडाकडे जात असताना हा अपघात झाला। अधिकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक लोक तत्काळ घटनास्थळी पोहोचून लोकांना बसमधून बाहेर काढले। ते म्हणाले की पोलीस आणि जिल्हा प्रशासनानंही बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना तातडीनं रुग्णालयात नेलं। बसच्या अपघातात चालकाचाही मृत्यू झाला। बलकार सिंग असं चालकाचं नाव असून तो मानसा येथील रहिवासी आहे। त्याचवेळी या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे। त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। बस नाल्यात पडण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। सध्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। एनडीआरएफची टीम आणि अनेक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचले। अपघातानंतर स्थानिक लोकांनी तातडीनं मदत कार्य सुरू केले। काही वेळानं एनडीआरएफची टीम ही घटनास्थळी पोहोचली। सध्या बचाव कार्य सुरू आहे। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात येते। या भयंकर अपघातानं सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते।